शिक्षक असणं म्हणजे नक्की काय? फक्त एक नोकरी? की त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी? चला, आज आपण एका अशा प्रतिज्ञेबद्दल बोलूया, जी या व्यवसायाचं खरं सार आपल्यासमोर उलगडते. हे फक्त शब्द नाहीत, तर एका उदात्त ध्येयाला दिलेले एक वचन आहे. ही आहे महाराष्ट्रातील शिक्षक प्रतिज्ञा. आजच्या या भागात आपण याच प्रतिज्ञेतल्या प्रत्येक मुद्द्यावर नजर टाकणार आहोत. कारण हे मुद्देच खरं तर एका शिक्षकासाठी आवश्यक असलेल्या नैतिक मूल्यांचा पाया घालतात. चला तर मग या प्रतिज्ञेच्या प्रत्येक ओळीमागे जो खोल अर्थ दडलाय ना, तो समजून घेऊया. बघा, प्रतिज्ञेची सुरुवात किती साध्या पण अत्यंत शक्तिशाली वाक्याने होते. मी एक शिक्षक आहे. हे फक्त एक ओळखपत्र नाहीये. नाही, हे पुढे येणाऱ्या प्रत्येक वचनाचा, प्रत्येक शब्दाचा आधारस्तंभ आहे. या एकाच वाक्यात एक मोठी जबाबदारी आणि तितकाच मोठा अभिमान दडलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की ही प्रतिज्ञा एका शिक्षकाची मूळ ओळख आणि त्यांचं अंतिम ध्येय नेमकं कसं ठरवते. आता ही ओळ बघा, शिकवणे हा माझा धर्म आहे. आता इथे धर्म हा शब्द ऐकल्यावर अनेकांना वाटेल की याचा संबंध रिलिजन किंवा पंथाशी आहे. पण नाही, इथे या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आणि खोल आहे. या प्रतिज्ञेनुसार धर्म म्हणजे काय, तर एक पवित्र कर्तव्य, एक योग्य मार्ग, एक नैतिक संहिता. म्हणजेच ही प्रतिज्ञा शिकवण्याच्या कामाला एका पवित्र व्रताचा दर्जा देते. ही एक नैतिक जबाबदारी बनते. हे फक्त पोट भरण्यासाठी करायचं काम नाही, तर हे एक जीवन ध्येय आहे. आणि हीच भावना पुढच्या ओळीत आणखी घट्ट होते. शिक्षणासाठीच माझा जन्म ह्या विधानाचा मला अभिमान आहे. म्हणजे बघा, शिकवणं हे फक्त एक करिअर नाही, तर तोच जीवनाचा उद्देश आहे. आणि या उद्देशाचा अभिमान वाटला पाहिजे, ही भावना इथे किती महत्वाची आहे. ओके, तर शिक्षकाची स्वतःबद्दलची ओळख काय आहे हे पाहिल्यानंतर आता ही प्रतिज्ञा आपल्याला पुढे घेऊन जाते त्यांच्या कृतीकडे. म्हणजेच विद्यार्थ्यांसोबत त्यांचं नातं कसं असेल या महत्वाच्या मुद्द्याकडे. आणि या नात्याचा पाया काय आहे, तर समानता. ही प्रतिज्ञा प्रत्येक विद्यार्थ्याला कुठलाही अपवाद न ठेवता समान मानण्याचं एक पक्कं वचन देते. मग शिक्षक म्हणून कोणते भेदभाव टाळायला हवेत याबद्दल प्रतिज्ञेत अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय. चला बघूया. तर शिक्षक कशाच्या आधारावर भेदभाव करणार नाही. जात पात नाही, धर्मपंथ नाही, वर्ण, लिंग किंवा कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ असा कुठलाही भेद इथे मान्य नाही. आणि हे वचन किती महत्वाचं आहे विचार करा. हे वर्गातल्या प्रत्येक मुलासाठी समानतेचं आणि सुरक्षितेचं एक कवच तयार करतं. एक असं कवच जिथे प्रत्येक मूल स्वतःला सुरक्षित समजून शिकू शकतं. ओके, तर समानतेचं हे वचन तर झालं. यानंतर ही प्रतिज्ञा आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधल्या नात्याच्या एका भावनिक आणि अगदी वैयक्तिक विश्वात घेऊन जाते, जे वर्गाच्या 4 भिंतींच्याही पलीकडचं आहे. ऐका, वर्गातील सर्व मुले-मुली माझे प्राणप्रिय विद्यार्थी आहेत. यातला हा जो प्राणप्रिय शब्द आहे ना, तो खूप काही सांगून जातो. प्राणप्रिय म्हणजे प्राणांइतकं प्रिय. ह्या एका शब्दातच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याची खोली दिसून येते. म्हणजे ते फक्त शिकणारे नाहीत, तर ते जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि हे जे अथांग प्रेम आहे ते फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नाहीये. नाही, ते संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी आहे. प्रतिज्ञा म्हणते की शिक्षकाचं विद्यार्थ्यांवर आणि एकूणच शिक्षण क्षेत्रावर नितळ प्रेम असेल. नितळ म्हणजे कसं, तर कुठलीही अट नसलेलं, खोल आणि कायम टिकणारं प्रेम. आणि हेच या व्यवसायाचा खरा आत्मा आहे, नाही का? आता एका खूप इंटरेस्टिंग मुद्द्याकडे वळूया. असं म्हणतात की एका चांगल्या शिक्षकाचा सगळ्यात मोठा गुण कोणता असेल, तर तो म्हणजे तो स्वतः कायम एक विद्यार्थी असतो. आणि ही प्रतिज्ञा बरोबर याच महत्वाच्या तत्वावर बोट ठेवते. म्हणून मी सदैव विद्यार्थी बनून राहीन. वा, या एका वाक्यात किती नम्रता आणि किती समर्पण आहे बघा. कारण शिक्षणाची ही जी अखंड परंपरा आहे ती पुढे नेण्यासाठी पात्र बनायचं असेल तर सतत शिकत राहणं हे आवश्यकच आहे. आणि हाच या वचनाचा खरा गाभा आहे. म्हणजेच ही प्रतिज्ञा शिक्षणाला एक अशी अखंड परंपरा मानते जिथे सतत शिकणं आणि स्वतःमध्ये सुधारणा करणं हे गरजेचं आहे. आणि असं केल्याने काय होतं, शिक्षकाचं ज्ञान, त्याच्या शिकवण्याच्या पद्धती सगळं काही काळाबरोबर अद्ययावत राहतं. आणि याचा सर्वात मोठा आणि थेट फायदा मिळतो तो विद्यार्थ्यांना. बरं, इतकं समर्पण, इतकी मेहनत, पण या सगळ्याचा मोबदला काय? एका शिक्षकाचा खरा आनंद, खरं सुख कशात असतं?
प्रतिज्ञेचा शेवटचा भाग आपल्याला बरोबर याच प्रश्नांची उत्तरं देतो. प्रतिज्ञा काय म्हणते बघा, शिक्षक वचन देतो की तो ऐहिक आणि भ्रामक गोष्टींपासून अलिप्त राहील. हे वाक्य एका जाणीवपूर्वक केलेल्या निवडीकडे आपलं लक्ष वेधतं. ही निवड आहे भौतिक लाभाच्या पलीकडे जाऊन आपल्या ध्येयाला प्राधान्य देण्याची. ही तुलना बघा, एका बाजूला आहेत ऐहिक गोष्टी, पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान, आणि दुसऱ्या बाजूला आहे खरा आनंद, जो कशात आहे तर शिक्षण देण्यात आणि विद्यार्थ्यांच्या हितात. म्हणजे या प्रतिज्ञेनुसार एका शिक्षकासाठी यशाची व्याख्याच वेगळी आहे. पैसा किंवा प्रतिष्ठा मिळवणं हे यश नाही, तर खरा आनंद आणि समाधान आहे शिकवण्यात आणि विद्यार्थ्यांचं भलं करण्यात. आणि म्हणूनच शिक्षक प्रतिज्ञा करतो की त्याने मिळवलेलं सर्व ज्ञान, अनुभव, पात्रता हे सगळं काही फक्त एकाच ध्येयासाठी वापरलं जाईल, आणि ते ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांचं कल्याण. आपल्या आयुष्यात कमावलेलं सगळं काही विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी समर्पित करणं हेच अंतिम उद्दिष्ट आहे. आणि आता ऐका या प्रतिज्ञेचा सर्वात शक्तिशाली समारोप. माझे शिक्षण आणि विद्यार्थी हित यातच माझे सौख्य सामावले आहे. कमाल आहे, या एका वाक्यात शिक्षकाचा वैयक्तिक आनंद आणि त्याचं व्यावसायिक कर्तव्य या दोन्ही गोष्टी जणू एकजीव होऊन जातात. कारण शिकवणं आणि विद्यार्थ्यांचं हित जपणं हेच त्यांच्यासाठी खरंच सुख आहे, खरंच सौख्य आहे. एक विचार मनात येतो, जर प्रत्येक व्यवसायासाठी, प्रत्येक प्रोफेशनसाठी अशीच एक प्रतिज्ञा असती तर? विचार करा, जर प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाप्रती आणि सेवेप्रती इतकी खोल वचनबद्धता दिसली तर आपलं जग किती वेगळं आणि किती सुंदर असेल, नाही का?